सो नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, काय आहे हे बघूया. तर पहिल्यांदा बघूया सेंट्रिपिटल म्हणजे काय. ओके, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. नावात आहे त्याच्या सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड्स द सेंटर असणार. ओके, तर एक लक्षात ठेवा की ज्या ज्यावेळी मोशन होते तर कोणता ना कोणता तरी फोर्स कारणीभूत असतो. मग आपण आता बघतोय सर्क्युलर मोशन आहे, त्याचा अर्थ तिथे सुद्धा कोणता ना कोणता तरी फोर्स कारणीभूत असेल, त्याशिवाय तो बॉडी मोशन मध्ये जाणार नाही. प्लस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण जर असं गृहीत धरले की बाबा ऑलरेडी मोशन मध्ये युनिफॉर्म मोशन मध्ये किंवा रेस्ट आहे, तर या दोन केसेस मध्ये रेस्ट आणि युनिफॉर्म मोशनला फक्त आपण असं कन्सिडर नाही करत की बॉडी काय आहे त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होत असतो. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या ज्यावेळी बॉडी ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये असते त्यावेळी नक्की तिथं एक फोर्स असतो. आणि लास्ट लेक्चरला आपण शिकलो की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही जरी युनिफॉर्म मोशन असली तरी सुद्धा ती ऍक्सेलरेटेड मोशन आहे. आणि किती ऍक्सेलरेशन आहे आपण बघितलं होतं, ते v²/r इतक्या ऍक्सेलरेशन त्या बॉडीमध्ये असतं. ओके, मग v²/r म्हणा किंवा r ओमेगा स्क्वेअर म्हणा किंवा v ओमेगा, तिन्ही एकच आहेत. v r ओमेगा या फॉर्म्युलाचा वापर करून आपण हे फक्त चेंजेस करू शकतो ऍक्सेलरेशन. ओके, आणि न्यूटनचा लॉ काय सांगतो, न्यूटन सेकंड लॉ F ma, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ऍक्सेलरेशन आहे त्या त्या ठिकाणी 100% काय असणार आहे, फोर्स असणार आहे. उलट म्हटलं तरी चालेल, जिथं जिथं फोर्स अप्लाय होतो ती बॉडी ऍक्सेलरेशन मध्ये जाते, किंवा बॉडी ऍक्सेलरेशन मध्ये आहे म्हणजे तिथे 100% काय असणार आहे, फोर्स असणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ऍक्सेलरेशनची किंमत ही भरली की जो काय फोर्स मिळेल त्या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. आणि देयरफॉर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला जो m आहे तसा ठेवा, a ची किंमत टाका v²/r, तुम्हाला मिळेल mv²/r, किंवा r ओमेगा स्क्वेअर टाका, तुम्हाला मिळेल mr ओमेगा स्क्वेअर, किंवा v ओमेगा टाका, तुम्हाला मिळेल mv ओमेगा. and these are the formulas of centripetal force. ओके, सेंट्रिपिटल फोर्सचं काम काय आहे, बॉडीला सर्क्युलर मोशन मध्ये घालणं. तुम्ही जर असं वाक्य वापरलं की ज्या ज्या वेळी बॉडीवरती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतो बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये जाते, तरी ते वाक्य काय आहे, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचंय की याचा डायरेक्शन कुठे. ओके, आता डायरेक्शन काढण्यासाठी मी काय करतो, तर या फॉर्म्युलाचा वापर करतो. तुम्हाला डायरेक्शन काय, या फॉर्म्युलाचा आपण वापर करूया म्हणजे डायरेक्शन. कारण हा ओमेगा सुद्धा वेक्टर आहे, व्ही पण वेक्टर आहे, त्यामुळे हा एकमेव फॉर्म्युला असा आहे की ज्याच्यामध्ये वेक्टर नाही आहे, एकच वेक्टर आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचा फॉर्म्युला कळेल. जर तुम्ही ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला जर वेक्टर फॉर्म मधला बघितला तर तुमच्या लक्षात आला असेल तो फॉर्म्युला -r ओमेगा स्क्वेअर असा फॉर्म्युला. मायनस साइन काय इंडिकेट करतं, तर किंवा उलट लिहितो मी जरा व्यवस्थित या फॉर्मॅट मध्ये, ओमेगा स्क्वेअर इंटू r². ओके, आता बरोबर. तर मायनस साइन काय इंडिकेट करतं, a ची आणि r ची दिशा कशी आहे, वेगळी आहे. r काय आहे तुमचा रेडियस वेक्टरची दिशा कुठे असते, फ्रॉम सेंटर टू द ऑब्जेक्ट. सेंटर ऑफ द सर्कल पासून त्या ऑब्जेक्ट जो फिरतोय ते बॉडी जी फिरते त्याच्यापर्यंत आहे. आणि निगेटिव्ह साइन याचा अर्थ ऍक्सेलरेशनची दिशा तुमची कशी असणार आहे, त्या बॉडी पासून टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आणि म्हणून हे जे काय ऍक्सेलरेशन आहे त्याला आपण सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन, आणि अलोंग द रेडियस असतं त्यामध्ये आपण रॅडियल ऍक्सेलरेशन असं म्हणतो. त्यामुळे त्याला दोन नाव आहेत, एक रॅडियल ऍक्सेलरेशन किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आणि हा नियम मला सांगतो, हा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला सांगतो की मास तर स्केलरच आहे, राहिला प्रश्न ऍक्सेलरेशनचा, इथं मायनस साइन नाही, याचा अर्थ फोर्सची आणि ऍक्सेलरेशनची दिशा कशी आहे, सारखी आहे. म्हणजे ऍक्सेलरेशनची दिशा आता सध्या कुठे आहे, अलोंग द रेडियस टुवर्ड द सेंटर, आणि त्यामुळे फोर्सची दिशा सुद्धा, फोर्स म्हणा किंवा ऍक्सेलरेशन म्हणा, दोघांची दिशा कशी असणार आहे, सेमच असणार आहे. काय आहे डायरेक्शन, डायरेक्शन इज अलोंग द रेडियस, अलोंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल म्हटलं तरी चालेल.
टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल अँड देअरफॉर याची along the radius टुवर्ड द सेंटर डायरेक्शन असल्यामुळे या फोर्सला कसला फोर्स म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. ओके, सो एवढंच आहे सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सगळा अख्खा चॅप्टर जो आहे तो असं म्हटलं तरी चालेल की सेंट्रिपिटल फोर्स वरतीच अवलंबून आहे. परंतु इंट्रोडक्शन साठी इतकं पुरेसं आहे की ज्या फोर्समुळे बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये जाते त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. पहिली गोष्ट त्याचा फॉर्म्युला हा आहे, कुठलाही एक वापरला तरी चालेल. आणि डायरेक्शनच्या बाबतीत जरी फॉर्म्युला असा लिहिला तुम्ही तरी चालेल. याचा झालेला आहे F bar is equal to minus ओके m ओमेगा स्क्वेअर r bar असं फॉर्म्युला लिहिला तरी चालेल. त्यानंतर नाही ओके, किंवा या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर तसाही लिहू शकता. F bar is equal to हे आहे असं सगळं लिहा mv स्क्वेअर अपॉन r. ओके, चांगल्या ठिकाणी जर होत राहिलेलं आहे. इथे लिहितो. So F bar is equal to r formula mv square upon r mv square upon r into r cap. बरोबर, mv square upon r into r cap is the unit vector which direction आहे. फक्त आपल्याला r cap च्या विरुद्ध दिशा आहे म्हणून मी फक्त इथे काय देतो मायनस साइन. सो mv square upon r into r cap आणि मायनस असं जर लिहिलं तरी चालेल. त्याच पद्धतीने हे लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, तर हे डायरेक्शनच्या फॉर्मॅट मध्ये आणि हे मॅग्निट्यूडच्या फॉर्मॅट मध्ये दोन्ही सेमच फॉर्म्युला आहे. हा पण डायरेक्शनच्या फॉर्मॅट मध्ये कुठलाही फॉर्म्युला वापरला तरी चालेल. आता याचे एक्झाम्पल्स कोणती आहेत? एक्झाम्पल्स कोणती तर एक लक्षात ठेवा मुळात की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कुठल्या फोर्सचा प्रकार नाही. ओके, आपल्याकडे मुळात 4 प्रकारचे फोर्सेस आहेत. रियल फोर्स आपण ज्यांना म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स पण एक प्रकारचा रियल फोर्सच आहे. पण 4 प्रकारचे मुळात फोर्स आहेत. ते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर आणि वीक न्यूक्लिअर. ओके, असे 4 फोर्स आहेत. मग त्यातला सेंट्रिपिटल कोणता? तर असं काही नाही लक्षात. जो फोर्स बॉडीला सर्क्युलर मोशन मध्ये घालवेल त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. उदाहरणार्थ मी समजून सांगतो तुम्हाला. समजा इथं दगड आहे एखादा. ओके, ही जो जमिनीपासून काहीतरी हाईट होते, त्या दगडाला सोडला तर दगड काय होणार? खाली पडणार. बरोबर, कोणत्या फोर्समुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली पडणार. पण या फोर्सला तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स म्हणाल का? नाही, कारण हा दगड काय झाला? स्ट्रेट लाईन पाथ मध्ये खाली आलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही याला सेंट्रिपिटल म्हणणार. परंतु सूर्य आणि पृथ्वी यांचा जर विचार केला तर पृथ्वी ही सूर्याभोवती सर्क्युलर मोशन मध्ये फिरते. ऍक्च्युअली इलेक्ट्रिकल मध्ये फिरते, पण मी सांगितलं की पार्ट ऑफ द सर्कल जरी असला तरी तुम्ही त्याला सर्कल म्हणणार. ओके, मग या ठिकाणी फोर्स कोणता आहे? तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. इथल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला तुम्ही सेंट्रिपिटल म्हणणार नाही, परंतु इथल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला मात्र तुम्ही नक्की सेंट्रिपिटल म्हणणार, कारण हा काय करतोय? पृथ्वीला सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो. म्हणजे तुमचे जे मूळचे फोर्सेस आहेत तेच फोर्सेस आहेत. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे वेगळा फोर्स नाही. जे तुमचे पहिल्यापासूनचे जे फोर्सेस आहेत तेच फोर्स आहेत. फक्त जर त्या फोर्समुळे बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये फिरली तर सेंट्रिपिटल म्हणायचं, आणि जर नाही फिरली सर्क्युलर मोशन मध्ये कुठला तरी स्ट्रेट लाईन मोशन मध्ये वगैरे गेली तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? तर रेग्युलर फोर्स तुमचा जो काय असेल. उदाहरणार्थ आणखी एक उदाहरण आहे माझ्याकडे. समजा एक धागा घेतला आणि त्याला मी इथे दगड बांधला समजा. ओके, म्हणजे आपण त्याला थोडक्यात आपण असं म्हणू की त्याचा पेंडुलम बनवला. ओके, आता सध्या हा दगडावरती जो स्टोन आहे त्याला mg इतका फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतोय. बरोबर, मग दगड खाली का पडत नाही? हा बॉब लोखंडी स्पेअर आहे म्हणून आपण, तो खाली का पडत नाही? कारण टेन्शन इन द स्ट्रिंग त्याला अपोजिट डायरेक्शनला वरवरती ओढून धरलेला आहे. मग यावेळी हा जो काय फोर्स आहे त्याला मी सेंट्रिपिटल फोर्स म्हणणार नाही, कारण हा बॉब सध्या रेस्टला आहे. पण तेच जर मी या बॉबला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवला अशा पद्धतीने, ओके, सिंपल पेंडुलमच्या बाबतीत म्हणला तरी चालेल, पूर्ण सर्कल मध्ये त्याला फिरवला तरी चालेल, किंवा अशा सर्कल मध्ये फिरवला तरी चालेल. हॉरिझॉन्टल सर्कल असं त्याला हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये जरी फिरवला तरी चालेल. या ठिकाणी मात्र टेन्शन इन द स्ट्रिंग तुमचा काय करणार आहे?
बॉडीला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवण्याचं काम करणार आहे. म्हणून या ठिकाणी टेन्शन इन द स्ट्रिंग तुमचा काय झाला, सेंट्रिपिटल फोर्स झाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 2-4 उदाहरण देऊ शकतो आपण. म्हणजे उदाहरणार्थ की सन रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ किंवा मून रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ. उलट बोललो का? अर्थ रिव्हॉल्व अराउंड सन किंवा मून रिव्हॉल्व अराउंड अर्थ ही तुमची कशी झाली, where the necessary centripetal force is provided by gravitational force. ठीक आहे. Electrons revolve around the nucleus, necessary centripetal force is provided by electrostatic force, Coulomb's force म्हणतो. बरोबर आहे. हा तुमचा सेंट्रिपिटल फोर्स असणार. या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमचा सेंट्रिपिटल फोर्स असणार. ओके. आताच उदाहरण दिलं होतं स्ट्रिंग अँड स्टोन. त्याच्यामध्ये टेन्शन इन द स्ट्रिंग तुमचा सेंट्रिपिटल फोर्स असणार. आणि जर एखादी गाडी रस्त्यावरून ती चाललेली असेल आणि तिने जर टर्न मारला तर गाडीने सुद्धा टर्न मारल्या म्हणजे सर्क्युलर मोशन मध्येच गेलेले आहे आणि कर्व रोड वरती फ्रिक्शन टायर आणि रोड या दोघांमध्ये जे काही फ्रिक्शन आहे ते तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं. विचार करा की जर तुम्ही टर्न मारला फास्ट मध्ये आणि जर गाडीमध्ये तुमच्या टायर आणि रस्त्यामध्ये जर फ्रिक्शन नसेल तर काय होणार, गाडी स्किड होणार आणि गाडी अशी घसरून बाजूला सरकेल. जर फ्रिक्शन असेल तरच टर्न मारू शकते. म्हणजे टर्न मारण्यासाठी तुम्हाला कोण सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतं, फ्रिक्शनल फोर्स तुमचा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. ओके. तर दिस इज अ रिअल फोर्स, हे एक मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे. ओके. सेंट्रिफ्युगल फोर्स आता याच्यामध्ये बघा जरा एक रेफरन्स साठी माझ्या डायग्राम काढतो. ओके. आता या ठिकाणी बघा समजा एक दगड घेतलेला आहे, मग सारखा सिंपल पेंडुलम आहे, बॉब आहे, परंतु तो या सर्कल मध्ये फिरतोय. असं हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतोय. ठीक आहे. याचे लक्षात. तर जर खाली सोडला असता तर या ठिकाणी आला असता. ओके. परंतु तो इतक्या फास्ट फिरतोय, बघा वाक्य माझी नीट आहे. तो इतक्या फास्ट फिरतोय की तो काय करायचं ना, एवढ्या हाईट वरती पोहोचला, इथून एवढ्या हाईट वरती पोहोचून तो या सर्कल मध्ये या ठिकाणी फिरतो. ओके. आता बघा आपण जर असा विचार केला की तो एका विशिष्ट व्हेलॉसिटी मध्ये समजा तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय, तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, आणि जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्या बॉडीवरती आतल्या बाजूला एक फोर्स ऍक्ट होणार आहे की जो टुवर्ड द सेंटर, हे तुमच्या सर्कलचं सेंटर आहे आणि तो इकडच्या बाजूला फिरतोय म्हणजे तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स या बाजूला ऍक्ट झालेला दिसतो. परंतु तुमची बॉडी ना आत गेलेली आहे ना बाहेर गेलेली आहे. ओके. ती बाहेरच्या बाजूला गेलेली नाही, ती याच पट्ट्यात या सर्कलवरतीच फिरते, त्या सर्कलच्या बाहेर जात नाही, किंवा असं म्हटलं तरी चालेल की ती वर गेलेली नाही किंवा खाली गेलेली नाही. म्हणजे याचा अर्थ की कुठला तरी एक फोर्स आहे की जो बॉडीला काय करतोय, या सर्कलवरती मेंटेन ठेवतोय, तुला बाहेर जाऊन देत नाही किंवा आत येऊन देत. जर हा फोर्स नसता, म्हणजे विचार करा,
तर हा फोर्स नसता तर दगड काय झाला असता, खाली पडला असता, खाली आला असता. परंतु तो दगड खाली येत नाही, तो त्याच ठिकाणी आहे. म्हणजे कुठला तरी फोर्स त्याला काय करतोय, बाहेरच्या बाजूला ओढून धरतोय. हा जो काय फोर्स आहे की जो आपल्याला त्या बॉडीला सर्क्युलर मोशन मध्ये, म्हणजे आपण असं म्हणतो की सर्क्युलर मोशन मध्ये बॉडी असेल तर त्याच्यावरती ऍक्सिलरेशन आहे, म्हणजे बॉडीवरती फोर्स ऍक्ट होतो. आणि जरी फोर्स ऍक्ट होत असला तरी तुम्हाला ते रेस्टला ठेवण्यासाठी जो फोर्स काम करतो त्या फोर्सला सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतो. सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके. जर म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही गाडीमध्ये बसलेला आणि कॉन्स्टंट स्पीडनं, बघा कॉन्स्टंट स्पीडनं जर गाडीने टर्न मारला तर तुमच्यावरती कसलाही फोर्स तुम्ही एक्सपिरियन्स करणार नाही. परंतु जर स्पीडमध्ये टर्न मारताना तुमच्या जर काही चेंज झाला तर तुम्हाला एक आउटवर्ड फोर्स एक्सपिरियन्स होतो. की अचानक जर गाडीने टर्न मारला तर तुम्हाला एक आउटवर्ड फोर्स एक्सपिरियन्स होतो. तुम्हाला कोणतरी बाहेर ढकलते असं तुम्हाला वाटतं. आणि जो काही आउटवर्ड फोर्स आहे त्या फोर्सलाच काय म्हणतात, सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतात. इट इज अ सुडो फोर्स की जो फक्त बॉडी ऍक्सिलरेटेड मोशन मध्ये गेल्यानंतरच फक्त एक्सपिरियन्स होतो, त्याला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतो. की ज्याची दिशा बरोबर सेंट्रीपिटल फोर्सच्या अपोजिट बाजूला असते. जर तुमचा सेंट्रीपिटल फोर्स आतल्या बाजूला एक्झर्ट होत असेल तर सेंट्रीफ्युगल फोर्स बरोबर तुमच्या अपोजिट दिशेला एक्सपिरियन्स होतो. ओके. जरी तो सुडो फोर्स असला, नॉन रिअल फोर्स असला तरी तो इमॅजिनरी नाही, लक्षात ठेवा. तुम्ही त्याला एक्सपिरियन्स करू शकता, तुम्ही तो फोर्स मोजू शकता. ठीक आहे. म्हणजे या बॉडीवरती सध्या दोन प्रकारचे फोर्स ऍक्ट होत आहेत. एक टोटल रिअल फोर्सेस आतल्या बाजूला आणि बरोबर त्याच्या अपोजिट साइडला सेंट्रीफ्युगल फोर्स. जर तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स जर जास्त असेल रिअल फोर्स पेक्षा तर तुम्हाला एक नेट आउटवर्ड फोर्स बाहेरच्या बाजूला जाणवतो. जसं मी तुम्हाला गाडीत बसल्यानंतर बाहेरच्या बाजूला ढकलल्यासारखं तुम्हाला जर जाणवतो टर्न मारल्यानंतर, सर्क्युलर मोशन असणं गरजेचं आहे. तर त्याला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणा. आणि जर तुमचा इनवर्ड फोर्स जर जास्त असेल तर ती बॉडी आतल्या साईडला जाते. आतल्या साईडला म्हणजे स्पीड जर कमी झालं तर तुम्हाला माहिती की तो हळूहळू बॉब काय होणार आहे, खाली 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 सरकत येणार आहे. म्हणजे तुम्हाला तो बॉब पुन्हा इथं आलेला दिसेल असं. सेंट्रीपिटल फोर्स कमी झाला अशा म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स कमी झाला तर सेंट्रीफ्युगल फोर्स स्पीडवरती अवलंबून आहे. त्यामुळे जितकं स्पीड जाईल तितका तो वरती 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 जाणार आहे. आणि ते दोघं एकमेकाला बॅलन्स करतात. एका ठराविक स्पीडला ऍट अ कॉन्स्टंट स्पीड टोटल रिअल फोर्स इज इक्वल टू टोटल आउटवर्ड फोर्स. ठीक आहे. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स त्या ठिकाणी काय होतात, इक्वल होतात. आणि त्यामुळं सेंट्रीफ्युगल फोर्सचा ऍट कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला सुद्धा हाच आहे, mv स्क्वेअर अपॉन r. ओके. डायरेक्शनचा जर विचार करायला गेलं तर mv स्क्वेअर अपॉन r हाच फॉर्म्युला येतो इनटू r कॅप. ओके. सेंट्रीपिटलचा जर तुम्हाला आठवत असेल तर आपण इथं मायनस साइन दिलं होतं, कारण तो अलोंग द रेडियस टुवर्ड द सेंटर होता. परंतु हा बाहेरच्या बाजूला आहे. जिकडे रेडियस वेक्टरची दिशा असते तुमची, जिकडे r बारची दिशा आहे तिकडेच तुमची सेंट्रीफ्युगल फोर्सची दिशा आहे. आणि त्यामुळे मी इथं मायनस देणार नाही. ते बरोबर एकाच दिशेला आहे, r बार आणि सेंट्रीफ्युगल एकाच दिशेला आहे. सेंट्रीपिटल अपोजिट डायरेक्शनला असतो. आणि त्यामुळे याची डायरेक्शन कशी येणार सेंट्रीफ्युगल फोर्सची, अलोंग द रेडियसच, बट अवे फ्रॉम सेंटर. अवे फ्रॉम सेंटर. आणि हे आहे तुमचं सेंट्रीफ्युगल फोर्सची एक्झाम्पल. ओके. तर याचे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत सेंट्रीफ्युगल फोर्सचे. तर आताच जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर एखाद्या गाडीमध्ये बसला, फोर व्हीलर वगैरे मध्ये बसला असेल, एसटीत बसला असेल आणि जर एसटीनं टर्न मारला तर ज्या साईडला टर्न मारलेला आहे त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला काय होतो, एक फोर्स एक्सपिरियन्स होतो. तो तुमचा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. समजा तुम्ही आणखी एक उदाहरण सांगतो. समजा एक बादली घेतली. ओके. बादलीमध्ये अर्ध्यापर्यंत तुम्ही समजा पाणी भरलं आणि बादली अर्ध्यापर्यंत पाणी भरलं आणि बादली जर हातात पकडून तुम्ही अशी गोल 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 जर फिरवली, पूर्ण सर्कलला फिरवली, तरी तुम्हाला माहिती की बादली पूर्णपणे, बकेट जी तुमची आहे ती पूर्णपणे उलटी जरी झाली तरी त्यातलं पाणी मात्र तुमच्या डोक्यावरती सांडणार नाही. कारण ही बकेट सर्क्युलर मोशन मध्ये असल्यामुळं या पाण्यावरती एक सेंट्रीफ्युगल फोर्स, त्याची डायरेक्शन कशी असते,
along the radius away from the center. त्यामुळे वरच्या बाजूला ते पाणी जाण्याचा प्रयत्न करतं, त्यामुळे तुमच्या डोक्यावरती ते खाली पाणी सांडत नाही. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. अजून बल्जिंग ऑफ द अर्थ जे आहे ते सुद्धा त्याचं उदाहरण आहे. बल्जिंग ऑफ द अर्थ म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पृथ्वी एक परफेक्ट स्फिअर नाही, ती थोडीशी अशी झालेली आहे, चपटी आहे थोडीशी. म्हणजे हॉरिझॉन्टलला तिची लांबी जास्त आहे आणि व्हर्टिकलला तिची उंची काय आहे, थोडीशी कमी आहे. असं का झालेलं आहे? कारण ज्यावेळी ते मोल्टन फॉर्म मध्ये होता, ठीक आहे, अजून सॉलिड स्फिअर बनलेला नव्हता, त्यावेळी तो सर्क्युलर मोशन मध्ये गेला. सर्क्युलर मोशन मध्ये गेल्यामुळं जे त्याचा ऍक्सिस आहे, ज्याच्या भोवती फिरणार आहे, ऍक्सिस जो आहे, त्या ऍक्सिसला या त्याच्या हॉरिझॉन्टल बाजूला म्हणजे इक्वेटर ज्याला आपण म्हणू, त्या ठिकाणी जो फोर्स लागला सेंट्रीफ्युगल फोर्स, तिची अमाऊंट जास्त होती. इथं रेडियस जास्त आहे, तिथं स्पीड जास्त येणार आहे तुमचं, आणि त्यामुळे तुम्ही रोटेशनल मोशन आपल्याला बघायचं आहे. त्यावेळी तुम्हाला कळेल की इक्वेटर वरती व्हेलॉसिटी जास्त असते पार्टिकल. ते जर जो पार्टिकल इथं आहे तो एवढ्याच जागेत होतोय, म्हणजे त्या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्स कमी आहे, तर हा त्या ठिकाणी त्याचा सेंट्रीफ्युगल फोर्स काय असणार आहे, खूप जास्त असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी त्याचा सेंट्रीफ्युगल फोर्स खूप जास्त असणार आहे, आणि त्यामुळं या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त लागल्यामुळे हा भाग थोडासा बाहेर आलाय, आणि त्यामुळे पृथ्वी तुमची काय झाली, चपटी झाली. हे बघायचं असेल तर काय करायचं, मऊ पिठाचा गोळा घ्या गव्हाचा, आणि त्याला गोल 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 फिरवा, आणि तो आपोआप शेप अशा पद्धतीने करून घेईल. हा साईड त्याचा बाहेर येईल. ओके, त्याला बल्जिंग ऑफ द अर्थ म्हणतात. ते सुद्धा सेंट्रीफ्युगल फोर्सचंच उदाहरण आहे. तर हे होतं तुमचं सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. तर ह्या सेंट्रीपिटल फोर्सचे जे ऍप्लिकेशन्स आहेत, कशा कशा पद्धतीने आपण हा सेंट्रीपिटल फोर्स उपयोगात आणतो ते आपण बघूया नेक्स्ट लेक्चर. तोपर्यंत आपण